wash it all off in the river of your heart. There's a million different songs that I learned to sing. Watching you bloom in the light of the moon. Your loneliness will never be lost on me. So reach out and love. Don't be a stranger. आज आपण कार्टुनिस्ट कंबाईन्स, कार्टुनिस्ट कॅफे क्लब आणि युवा संवाद या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मराठीतील काही प्रसिद्ध व्यंगचित्रकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम करणार आहोत. मगाशी मी सांगितलंच आहे की कार्टुनिस्ट कॅफे क्लब हा विकास सबनीस या राजकीय व्यंगचित्रकाराच्या कल्पनेतून साकार झालेला आहे. नावही त्यांनीच दिलेलं आहे आणि त्याचा लोगो मी बनवला आहे. त्यामागे संकल्पना अशी होती की आमच्या कार्टून वर्कशॉपच्या विद्यार्थ्यांनी, व्यंगचित्रकला प्रेमींनी, व्यंगचित्रकारांनी येऊन कॅफे क्लबमध्ये बसायचं आणि फक्त कार्टुनिस्ट या विषयावरती गप्पा मारायच्या. आमचा हा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर येथे गेल्या 8 वर्ष सातत्याने चालू आहे. मधला 1 वर्षाचा कोरोनाचा काळ संपला तर आपण परत ते चालू करणार आहोत, पण सरकारच्या नियमाप्रमाणे सुरक्षित अंतर आम्ही राखून हा वर्ग सध्या बंद ठेवलेला आहे. आमचे कार्टुनिस्ट कॅफे क्लबचे विद्यार्थी आज काही प्रश्न विचारणार, त्यांच्या मनातील शंका विचारणार आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चारुहासी पंडित यांची दिलखुलास मुलाखत अतिशय छान झाली आणि त्यानंतर ब्रेक नंतर थोड्या वेळानंतर माझी मुलाखत होईल. त्यानंतर हाईट म्हणजे श्रीधर फडणीसांची मुलाखत असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. त्यानंतर मुंबईतील काही व्यंगचित्रकारांच्या आपण लाईव्ह मुलाखती घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरील व्यंगचित्रकारांच्या मुलाखती घेण्याची आमची संकल्पना आहे. त्यानंतर देशाबाहेरील काही गाजलेले व्यंगचित्रकार त्यांच्या मुलाखती घेण्याचा आमचा विचार आहे. तसे कोणी व्यंगचित्रकार परदेशातून इकडे येतील त्यांच्याही मुलाखती आम्ही घेणार आहोत. आणि तुमच्या शुभेच्छा असतील तर आमच्या कार्टुनिस्ट कॅफे, कार्टुनिस्ट कंबाईनचे लोक परदेशात जाऊन व्यंगचित्रकारांच्या मुलाखती घेतील. तर मित्र, मुलाखतीला आपण सुरुवात करतो. आपण भाषा जरा मी माझी थांबवतो आणि रेषांकडे वळूया. माझे एक विद्यार्थी आहेत विजय मोहन भाटिया, विकास सबनीस आणि माझे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हीच त्यांच्या विद्यार्थी आहोत असं वाटेल तुम्हाला. अशी व्यक्ती आहे. तर मित्र, त्यांच्या कॅरिकेचर अंकचित्रापासून आपण सुरुवात करूया. सर, म्हणजे मला विचारायचं, राज साहेबांनी तुम्हाला जी एक ऑफर केली होती काही महिन्यांपूर्वी, त्या ऑफरचा कधी विचार करणार आहात? मी साक्षीदार आहे त्या ऑफरचा आणि माझ्यासमोरच गेलेली आहे. चारू हा माझा अतिशय चांगला मित्र आहे. मी कार्टुनिस्ट कंबाईन्सचा जो अध्यक्ष झालो तो माझा मित्र चारुहास पंडित याच्या निवड आग्रहामुळे आणि त्याने पुढाकार घेतल्यामुळे मी अध्यक्ष झालो. त्यामुळे चारुहासचे मी आभार मानणार नाही, कारण तो मित्र आभार काय मानायचा. तर त्याच्यामुळे जो त्रास होतोय म्हणून नाही, संस्था म्हटलं की त्रास होत होतो. आपण म्हणतो कुटुंब संस्था, तिथे त्रास होत होतो ना. संस्था म्हटले की मित्र त्रास असतो. तुमचा प्रश्न आनंद अंकुश यांचा जो प्रश्न आहे, राजसाहेब ठाकरेंनी जी ऑफर दिली, थोडं आत्मस्तुती आणि आत्मप्रौढी करून सांगतो की राजसाहेब ठाकरे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ना, ते सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळते जुळतं. 1994 साली विनोदी संमेलन भरलं होतं साहित्य संघमंदिर गिरगाव मुंबई येथे, आणि सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश मंत्री यांच्या पुढाकाराने ते भरलं होतं. अर्थात तो काळ आहे ना, तो सगळा साहित्य कलेला वाहिलेला असा काळ होता. त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद त्या कार्यक्रमांना मिळत असे.
आणि तिथे एक विनोदी संमेलन भरलं होतं रमेश मंत्री, आणि त्यामुळे मी गप्पा मारायला किंवा म्हणण्यापेक्षा गप्पा मारायला म्हणण्यापेक्षा गप्पा ऐकण्यासाठी जात असे. मी तिथे गप्पा बसून असे, कारण मी तेव्हा खूप तरुण होतो. आणि रमेश मंत्रीने एक विनोदी संमेलन भरवलं होतं साहित्य संघ मंदिरमध्ये. तर त्या कार्यक्रमाला त्याने एक कल्पना मांडली की संजय, तू व्यंगचित्रकार, अनेक व्यंगचित्रकारांना तू बोलवू शकशील, बाळासाहेबांना आम्ही बोलवतो. आणि त्याने त्या विनोदी संमेलनामध्ये, विनोदी लेखकांच्या संमेलनामध्ये इंटरव्हल नंतरचा भाग व्यंगचित्र संमेलन हा ठेवला होता. कल्पना चांगली होती. आणि बाळासाहेब ठाकरे त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आले. आणि माझी आवड तशी, मी बेसिकली स्टेज आर्टिस्ट, पण माझ्या वडिलांनी आणि आई वडिलांनी मला त्यातून बाहेर काढलं. मला वाटतं त्याच्यासाठी तो वाईट व्यसन आहे, पण आई वडिलांच्या कृपेने मी बाहेर आलो त्यातून. त्यावेळेला मी स्टेजवरती बाल जादूगार म्हणून काम. तर त्या कार्यक्रमाला बाळासाहेबांनी माझा परफॉर्मन्स बघून स्टेजवरून मला सांगितलं होतं की संजय, तू फिल्म लाईनमध्ये जा, शिवसेनेत ये. आणि त्या कार्यक्रमात जसं परवा राजसाहेब ठाकरेंच्या कार्यक्रमाला चारोजी पंडित त्याला साक्ष आहेत, तसं त्या कार्यक्रमाला विवेक मैत्रे, माझे व्यंगचित्रकार मित्र, आणि विकास सबनीस त्यावेळेला माझ्या बाजूला उभे होते जेव्हा बाळासाहेबांनी मला सांगितलं. तर हा ठाकरे घराण्याचा गुण आहे. आनंद अंकुश लक्षात घ्या, कापड साहेब, ठाकरे घराण्याचा गुण आहे की अतिशय निर्मळ मन आणि समोरच्या कलाकाराला मनसोक्त दाद देणं, हा गुण राजसाहेब ठाकरे सुद्धा आहे. चारोजी पंडित यांना सुद्धा जमलं. आम्हाला सगळं व्यंगचित्रकारांचे राजसाहेब मित्र आहे. आणि राजसाहेबांनी माझी त्या अगोदर अनेक भाषणं ऐकली होती. म्हणजे आम्ही सबनीसांचा जो 50 वर्षाची राजकीय कारकिर्दीबद्दल कार्यक्रम केला होता, त्यावेळेला सुद्धा माझ्या भाषणांना त्यांनी दाद दिली होती. राजसाहेब ठाकरे उगाचच दाद देत नाही, एकतर विचारपूर्वक. त्याचं बाळासाहेब कुठली गोष्ट विचारपूर्वक करत असत. आपण काय करतो माहितीये, अगोदर कृती करतो आणि मग विचार करतो. बाळासाहेबांची कृती तशी नसायची, अगोदर विचार मग कृती. राजसाहेब ठाकरेंचं पण तसंच आहे. ठामपणा, निश्चयपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला गुण तुम्हाला दिसत असतो. त्यांनी ऑफर दिली आहे, गोष्ट खरी आहे, पण व्यंगचित्रकार म्हणून आम्ही राजकारणावरती टीका करतो सतत, राजकारणाचे दोष शोध. मग असं करत असताना आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला ते चांगलं दिसूच शकत नाही. आपण तिथे कसं राहणार? जसं अमिताभ बच्चनने राजकारण सोडलं. कलाकार मला वाटत नाही की फार काळ राजकारणात रमू शकेल. कितीचे कलाकार राजकारणात रमले, समजलं. अनेक कलाकार मोठमोठे होऊन गेले, राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला, पण ते टिकू नाही. धर्मेंद्र खासदार झाला होता, राजेश खन्ना खासदार झाला होता. त्यासाठी तुम्हाला ना पूर्ण कायापालट करावा लागेल. यशस्वी होतो माणूस, मग तुम्हाला पूर्णपणे कायापालट करावा लागेल. जसं बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांनी वयाच्या 60व्या वर्षी व्यंगचित्र बंद केले. वाल्मिकमध्ये रविवारच्या जत्रामध्ये सरळ पत्रच छापलं की मी उद्यापासून व्यंगचित्र काढणार नाही. 2 पानी ती अनाउन्समेंट होती. तसं तुम्हाला कायापालट केल्यानंतर तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवेश कसं करू शकता. जसं चारुहासीने वेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला. जर तुम्ही ब्लू प्रिंट बनवला, व्यवस्थित प्लॅनिंग केलं, अशक्य काही नाही. विचार करू, बघू ना. आपण मला त्याची भाषणासाठी अनेक जणांचे आमंत्रण असतात, वेगवेगळ्या पक्षांतर्फे भाषणं पण करतो. तुम्हाला सांगतो, पैसे घेऊन करतो. कारण व्यंगचित्र करून माणसं पैसे मिळत नाही. आणि पोटासाठी माणसाने काही करावं, बेईमानी करण्यापेक्षा ना ते चांगलं ना. पॉलिसी इज द बेस्ट पॉलिसी ना. पुढे चांगला मित्र असेल, नगरसेवक, खासदार, आमदार बऱ्याच वर्षाचा, त्याच्या प्रचारासाठी जायला काय. फक्त त्या पक्षाचा एजेंडा आपण सांगू शकत नाही. पण हा माझा धनराज गरड, चांगले मित्र, जाहीर चारोजी पंडित माझे चांगले मित्र आहेत, भाटियाजी, हे सगळे विद्यार्थी चांगले मित्र. स्टाईल करून सांगायला लाज कशाला वाटेल. धनराज गरड हा माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला धावून येतात. चारोजी पंडित मला कुठलीही जागा देतात. म्हणजे चारोजी पंडित काँग्रेस किंवा धनराज गरड राष्ट्रवादी आहे म्हणून नाकारायचं का? नाही, मी जाणार ना. सर, तुम्ही व्यंगचित्रकलेकडे कसे वळलात? म्हणजे तुम्ही जादूचे प्रयोग करत वगैरे हे सांगितलं, तर व्यंगचित्रकलेकडे तुम्हाला कशी आवड निर्माण झाली? आणि प्रथम कुठलं चित्र आवडलं किंवा कुठलं रेखाटलं हे आठवतंय का? बरोबर. गंमत काय माहिती की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे नावाची एक जादू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी खायला होता. आणि माझे वडील त्यावेळेला मार्मिक साप्ताहिक घरामध्ये आले. मार्मिक साप्ताहिक घरामध्ये यायचे आणि त्यावेळेला मार्मिक साप्ताहिची किंमत 70 पैसे होती. 2 रंगामध्ये असायचं, लाल आणि काळ्या रंगामध्ये. आणि त्यांचं एक स्लोगन होतं. तो एक बऱ्याच लोकांना वाटतं की साहेब अमुक कम्युनिटीच्या विरुद्ध आहे. तसं नाही. साहेबांचं जे घोषवाक्य होतं ना, ते सुद्धा इक्बालचा उर्दू शेर होता. खिचो न मकान को न तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल आहे तो अखबार निकालो. अतिशय छान असा तो शेर, मार्मिकचं घोषवाक्य होते, लक्षात घ्या, उर्दू शेर होता. लोकांना लोकांचं वाटतं त्या उर्दू भाषेवर, तसं नाही. साहेब रसिक होते, श्रीकांतजींचं उर्दूवरती मास्टरी होते. तर मार्मिक घरामध्ये येत होतं. आणखी अनेक लोक व्यंगचित्र बघून वेडे होतात हे मी पाहिलं होतं लायब्ररीमध्ये, वाचनालयामध्ये. मी अनेक वेळा तो किस्सा सांगितलं, तो म्हणून मी जास्त लांबलचं काय म्हणून सांगत नाही. तर मी ती चित्र पाहिली होती आणि मी त्यावेळेला अनेक संपादकांना पोस्टाने, रजिस्टर पोस्टाने चित्र पाठवत असत. ती सगळी साभार परत येतं. मग करायचं काय?
म्हणून मी 77A रानडे रोड दादर पश्चिम हा मार्मिकचा पत्ता होता, म्हणजे जिथे राज ठाकरे अजूनपर्यंत राहत होते आणि तिथे श्रीकांतजी ठाकरे राजसाहेब ठाकरेंचे वडील राहायचे. तिथेच शिवसेनेची स्थापना झाली, ते मार्मिकचं ऑफिस होतं, बाळासाहेब तिथे राहायचे. त्या पत्त्यावर एका मी दुपारी गेलो, बेल वाजवली. बेल राजसाहेब ठाकरेंच्या आईने उघडलं दरवाजा आणि त्यांच्या हातामध्ये छानसं पुस्तक होतं असं. मला त्याने तर मी म्हणालो मी व्यंगचित्र, मी तेव्हा हार्डली 15-14 वर्षांचा असेल, घामाघूम वगैरे होऊन गेलो होतो. राजसाहेबांच्या आईने विचारलं की पाणी हवं का तुला, ते मागून लुंगी घालून असे उघडे श्रीकांत झाले राजसाहेबांचे वडील. काय तुला कळत नाही, आम्ही झोपलेलो असतो दुपारी, काय चाललंय आणि काय आणलंस? तर मी म्हणा साहेब व्यंगचित्र आणलेलं आहे. तो व्यंगचित्र म्हणाल्यानंतर श्रीकांतजींचा मूड आहे ना तो टोटली बदलला आणि ते म्हणाले आत इकडे. काय नाही काय होणार, तुम्ही काय आपल्या दिवस काय नाही का तुला काय. तसं श्रीकांतजींची बोलण्याची स्टाईल फटकळ होते, पण मनाने अतिशय निर्मळ, मनाने अतिशय स्वच्छ समजलं. आणि मला तिथे आत गेल्यानंतर श्रीकांतजीने काही डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. तुम्हाला माझ्या पाड्यावरती उभ्याने काम करणं कठीण असतं, खाली बसून तुम्ही एक काही. पण श्रीकांतजीची भिंत होती आणि राजसाहेबांच्या घरी त्या काळामध्ये ना ड्रॉइंग करण्यासाठी आपण बोर्ड वगैरे ठेवतो ना, राजसाहेबांच्या घरी शाळेतला बेंच होता त्याच्यावरती श्रीकांतजी चित्र काढत होते. त्यांनी मला उभ्या भिंतीने कॅरिकेचर्स करून दाखवले चित्रपटातल्या हिरोईनची. ती इतकी अफलातून होती ना, अफलातून होती ना, ते म्हणजे मी विसरूच शकत नाही. मी ना ते सांगेन ना, तो रेषांचा बॅले होता, लक्षात घ्या. रेषांचं नर्तन होतं, एक इकडून रेषा, एक तिकडून रेषा, इकडून बॅले, रशियन बॅले असतो तसं रेषांचं होतं. अशी 2-3 त्यांनी मला देवानंदचं मला दाखवलेलं आठवतं की गॅम्बलरचं हे घातलेलं. आणि दुसरी म्हणजे काय माहिती, त्यावेळेला मार्मिकमध्ये शेवटच्या पानावरती ना चित्रपटाचं परीक्षण आहे, सिनेमाचं परीक्षण, त्याचं नाव होतं सिनेप्रेक्षा, परीक्षण नाही सिनेप्रेक्षा. आणि श्रीकांतजी ते लिहायचे आणि ते टोपण नावाने लिहायचे, शुद्ध निषाद नावाने श्रीकांतजी. आणि त्या परीक्षणामध्ये श्रीकांतजी त्या चित्रपटातल्या हिरो किंवा हिरोईनचं अर्कचित्र काढायचं, अप्रतिम अर्कचित्र असायचं. श्रीकांतजींचं बन्याबापू नावाचं एक कार्टूनचं पुस्तक आहे, त्याच्या शेवटची काही पानं आहेत ना, ती तुम्ही संग्रह अवश्य ठेवा, ज्या कार्टूनच्या अप्रतिम कॅरेक्टर्स. कारण अप्रतिम अशासाठी म्हणतो की राजकारणाची काढणं सोपं असतं, पण एखाद्या देखण्या हिरो किंवा हिरोईनचं काढणं चित्र कठीण असतं. म्हणजे बाळासाहेब नेहमी म्हणायचे सबनीस सुद्धा की सर्वात वाईट चेहरा कॅरिकेचर करायला कोणता असेल तर माधुरी दीक्षित. अर्कचित्र करायला सर्वात कठीण. तर माझं हे मार्मिक आमच्या घरामध्ये येत असल्यामुळे मी काही चित्र काढली, परत येत असल्यामुळे त्या पत्त्यावरती घेऊन गेलो, श्रीकांतजींनी ठेवली. आणि त्यानंतर मी परत जेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनामध्ये येणार असत ना, तेव्हा आतासारखं व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया नव्हतं किंवा फोन वगैरे काही नव्हतं. तेव्हा मोठमोठ्या लोकांकडेच फोन असायचे. पण बाळासाहेबांची सभा किंवा बाळासाहेब जेव्हा सेना भवनात येणार असतील ना, तर रविवारची जत्रा असायची ना, त्याला लाल बॉर्डर असायची, ब्लॅक रंगामध्ये चित्र, आणि ते लाल बॉर्डरच्या खाली बाळासाहेब केव्हा येणार ना ते असायचं. किंवा शिवसेनेचा दसरा मेळावा असेल ना, तर खाली टीप असायची, दसरा मेळावा, आणि खाली टीप असायची, वाजत गाजत गुलाल उधळत या, अशी ती टीप असायची. तर तशी बाळासाहेब सेना भवनात येणार असं मला कळलं. मी जाऊन बसतो, तर शिवसेनेचे खासदार आमदार वगैरे कोण नव्हता, सत्तेचाळीस. हा काळाचा महिमा. तुम्ही जर सातत्याने प्रयत्न केला, लक्षात ठेवा तरुण विद्यार्थी, की जर तुम्ही कन्सिस्टंट असाल, सातत्य तुमच्या जीवनामध्ये असेल, तर यश 100% मिळतं. कधी हार नाही मानायची. शिवसेनेचे तेव्हा काही नगरसेवक होते, वामनराव महाडिक, आणि काही ठराविकच नगरसेवक होते. तर सगळे गेले. बाळासाहेब उठणार ना तेवढ्यात मी चित्र घेऊन गेलो. मी तसं आगाव आहे, लहानपणापासून आगाव आहे. तर बाकीचे नगरसेवक वगैरे घाबरत होते बाळासाहेबांना आणि त्याच्या पाया पडत होते. मी तिथे गेलो, बाळासाहेबांनी चाचपून पाहिला, कारण हा पाया वेगळं पडत नाही ना, असं आगाव. मी बाळासाहेबांच्या जवळ, बाळासाहेब म्हणाल काय, तर मी चित्र दाखवलं. तर हे काय म्हणा, तुझ्या चित्रापेक्षा तुझी सहीच मोठी आहे म्हणाले. कारण आपल्याला ते त्यावेळेमध्ये आपलं नाव व्हावं अशी अपेक्षा असते ना, त्याच्यामुळे नकळत एक सबकॉन्शियस माइंड मधून ते असतं, ते आपोआप होतं ना त्याचं. तसं ते झालं होतं. ते म्हणजे सही केवढी, तू केवढा, चित्र केवढं. त्यामुळे सही लहान, आणखी त्यातलं त्यांनी एक साहेबांनी चित्र सिलेक्ट. हे चित्र तर दाखवू शकत नाही, पण तोंडाने तुम्हाला सांगतो, डोळ्यासमोर चित्र आणा की एक आई झोपलेली आहे, आणि आई झोपल्यामुळे आईने जे आमच्या लहानपणी, आता मुलांना सगळं पिझ्झा बर्गर वडापाव वगैरे म्हणतो, आमच्या लहानपणी ते मिळत नसे. तर आईने डब्यामध्ये लाडू चिवडा भरून ठेवलेला, आणि 2 मुलं, एक 15 वर्षाचा मुलगा आणि त्याचा 8 वर्षाचा भाऊ. 15 वर्षाचा मुलगा खाली वाकलाय आणि त्याच्यावरती 8 वर्षाचा त्याचा भाऊ त्याचा उंच घालून तो डबा काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा हात पोचत नाही. ते व्यंगचित्र बघून बाळासाहेब बसले आणि त्यांनी श्रीकांतजीकडे मला ते चित्र घेऊन पाठवलं.
त्या मुलाचा वरती डाब्यात हात पोचत नाही ना, तेव्हा तो वाकून त्याचा उंचावलेल्या अवस्थेत खालच्या भावाला सांगतोय, दादा आपल्याला आणखी एक भाऊ हवा होता रे. ते माझं प्रसिद्ध झालेलं आणि ते सुद्धा बाळासाहेबांनी प्रसिद्ध केले या गोष्टीला महत्त्व आहे. ते मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेलं माझं पहिलं. तर माझे प्रश्न आहे, सध्या तुम्ही कार्टुनिस्ट कंपनीचे अध्यक्ष बनलात आणि त्याचबरोबर तुम्ही कार्टुनिस्ट कॅफे क्लब जो यंग मुलांचा ग्रुप आहे त्याचे पण तुम्ही अध्यक्षपद भूषवताय. हां. तर या सर्वचा दोन्ही संस्थांचा गाडा दिसताना तुम्हाला तुमचे 1985चे मित्र विकास सबनीस यांची उणीव भासते का, किंवा असं वाटतं की आपल्यावरती खूप प्रेशर आलंय? 2 बायका फजिती आहे का? एक लक्षात घ्या, 2 बायका सांभाळणारे आहेत ना लोक. धर्मेंद्र आहे ना, अलग दिला. अजून पण कोण आहे. आणि एक लक्षात ठेवा, 2 संस्था काय, तुम्ही अनेक संस्था रतन टाटा तेवढ्या कंपन्या सांभाळतात. आपण सुद्धा केवढी कसरत करत असतो सरकारनं. आपले जे देवदेवता आहेत ना त्यांना सुद्धा अनेक हात आहेत. ते सिम्बॉलिक आहे, प्रतिकात्मक आहे. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा एका कामावर अवलंबून राहू नका. एका बायकोवर अवलंबून राहा, पण एका कामावर अवलंबून राहू नका. कारण आता जमाना नाही आहे तो. आज तुम्हाला व्हर्सटाईल अष्टपैलू असणं आवश्यक आहे. किशोर कुमार सारखं आज एक जॉब गेला तर तुम्हाला दुसरा करता आला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना सांगेल की व्हर्सटाईल अनेक गोष्टींमध्ये तुम्ही पारंगत व्हा. जसं चारोजी पंडितांनी जपानीज भाषा शिकली, त्यांनी स्वतःला पारखून घेतलं, तसं तुम्ही सुद्धा पारखून घ्या. त्यामुळे 2 संस्था सांभाळणं काय फारसं कठीण काम नाही, कारण दोन्ही संस्था चांगल्या आहेत. आणि तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत, निखिल गायकवाड, आनंद अंकुशी भाटे, निखिल मुळे आहेत, नितीन गिरवे आहेत, कपिल पाटणे आहेत, मंदार दळवी आहेत, सुभाष कदम आहे, अशाच विद्यार्थ्यांसारखे चारोजी धनराज गरड यांच्यासारखे मित्र असं अशक्य काही नाही. का अशक्य नाही सांगतो तुम्हाला. आज आपण ते मुलाखतीकडे चारोजी पंडितने आपल्याला त्यांचं ऑफिस सिलवा रविवार उघडं असताना मला वाटतं यासाठी काय व्हायला पाहिजे. मला सांगा, तुम्ही चांगली माणसं जोडल्यानंतर फायदा होतो की नाही. आज धनराज गरड आज त्यांचं स्वतःचं चॅनेल आले की नाही आपल्यासाठी. आज या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. जर तुम्ही माणसं जोडलीत ना तर जग जोडलंय. तुम्हाला छानसा किस्सा सांगतो. साऊथ इंडियाचा पिक्चर आहे टी रामारावांचा. हा संदेश आहे महत्वाचा. व्यंगचित्रकार म्हणून व्यंगचित्रातून जसं संदेश दिला जातो ना तसा हाही संदेश मी तुम्हाला देतो. चांगला पिक्चर आहे. रामाराव असं बसलेला आणि त्याचा नातू खाली खेळतो. एकसारखा नानाजी आहे काय, नानाजी म्हणजे त्यांच्या भाषेत, तामिळ भाषेत. नानाजी त्यांच्या भाषेत म्हणत नाही, हिंदी बोलत नाही. पण तो म्हणतो आजोबा मला दाखवा. मारतो आजोबा काय करतात ना, ते भारताचा नकाशा त्याचे तुकडे तुकडे असतात ना, तो जगाचा नकाशा त्याला देतात. बोध जुळवत म्हणजे तो टाइमपास करत बसतो ना तिथे. त्याला वाटतं काय काय कसला काय जुळवतो वेळ जाईल आपला पेपर वगैरे वाचून. 1-2 मिनिटांमध्ये तो मुलगा ना तो नकाशा जुळवून जगाचा आजोबांसमोर होऊ देतो. तर ते आजोबा त्याला विचारतात, अरे बाबा तू नकाशा जगाचा 2 मिनिटात कसं काय जोडलं. भारताचा तामिळनाडूचा महाराष्ट्राचं जोडणं शक्य नाही. तो म्हणतो आजोबा काय नाही, त्या नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचं चित्र होतं. तो माणूस जोडला जग जोडला गेला. समजलं. तसं तुम्ही माणसं जोडा. मी मगाशी म्हणाल ना की मी स्टेज कलाकार, मी अनेक भाषेतले चित्रपट बघतो. मी एक इटालियन चित्रपट बघितला होता. त्याच्यामध्ये एक छान किस्सा आहे तो तुम्हाला सांगतो. व्यंगचित्रकले व्यतिरिक्त मी थोडं बोलतोय अवांतर, पण चित्रकाराला व्यंगचित्रकलेच्या क्षेत्राकडे बाहेरच्या क्षेत्रांचं पण नॉलेज हवं हे लक्षात ठेवा. व्यंगचित्र नाही, तुम्ही सगळ्या भाषा चालू असतं. तुम्ही पाहिलं असेल आम्ही दोघं गप्पा मारतो वेगवेगळ्या विषयावर. मला शेतकरी आंदोलनावरती चर्चा करत होतो. काय प्रश्न आहे याच्याविषयी, तर त्याच्यामध्ये एक छान किस्सा आहे तो एक तुम्हाला सांगतो. मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो. त्याच्यामध्ये एक उद्योजक असा मित्र दाखवला होता आणि त्याला धंद्यामध्ये अडचण आहे. तर आणि तो कर्जबाजारी होतो आत्ताच्या उद्योजकांसारखा. आणि तो आपल्या गरीब मित्रांना आपल्या चांगल्या काळामध्ये विचारत नसतो. तर एका गरीब मित्राला तो फोन करतो आणि तो गरीब मित्र त्याच्या ऑफिसमध्ये तो टेबलावरती बसतो. असा तो गरीब मित्र विचारतो, तू एवढा मस्तीत मर्सिडीजमध्ये फिरणार आज असं परेशान का. तर तो म्हणतो कर्जबाजारी आहे वगैरे. तर तुला काय पाहिजे. तो म्हणतो मला आता जर 5 करोड या क्षणाला मिळालं तर मी कर्जातून मुक्त होईल. तर गरीब मित्र काय करतो माहिती आहे का, लगेच एक फोन करतो. 10 मिनिटांमध्ये त्याच्या टेबलवरती 5 करोडची कॅश आहे. तेव्हा तो श्रीमंत उद्योजक जो लॉसमध्ये गेलेला आहे तो त्याला विचारतो, अरे बाबा कसं काय शक्य केलंस तू 5 मिनिटांमध्ये. मला मग जमलं नाही म्हणतो 2 वर्षात. तर तो गरीब मित्र म्हणतो, तू जेव्हा पैसा जोडत होतास ना तेव्हा मी माणसं जोडत होतो. मी नेहमी मित्रांना तेच सांगतो की तुम्ही माणसं जोडा की जग जोडलं जातं. हां विचारा. बरं, मी ह्या प्रश्नाला अनुसरून एक प्रश्न विचारतो की आतापर्यंत तुम्ही जे व्यंगचित्र सावरकर स्मारकला वगैरे, मी स्वतः तुमचा विद्यार्थी आहे. बरोबर.
स्टुडंट आहेत. तर जेव्हा व्यंगचित्रकला शिकवता की खूप भरभरून शिकवतात, म्हणजे खूप काही असं काही कमीपणा ठेवत नाही. आजच्या तारखेला असं बघायला गेलं तर कुठला कलाकार पुरे डीपली शिकवत नाही, म्हणजे त्याला असं वाटतं की अरे याला चढायला शिकवलं की अशी किंमत नाही की त्या पद्धतीने तुम्ही भरभरून शिकवता आम्हाला आणि प्रत्येक वेळोवेळी आम्हाला लोकांना मदत करता खूप. तुम्हाला असं वाटत नाही का अरे काही असा विद्यार्थी वगैरे काही वरचढ होईल किंवा काही असं काही म्हणजे अशी शंका वगैरे येते का? तर मला तरी असं स्वतःला काय वाटत नाही, पण असं येते का आणखी ह्याला का द्यावं वगैरे एवढं भरभरून. पण तुम्ही आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना देतात, म्हणजे इव्हन मलाच बघायला गेलं तर मला आजपर्यंत तुम्ही भरभरून दिलं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की वुमेन अनाटॉमी तुम्ही फार उत्तम चांगल्या पद्धतीने शिकवता, खूप चांगल्या पद्धतीने. जो बेसिक पाहिजे आहे ना तो खूप छान पद्धतीने शिकवतात. याबद्दल सांगतो. एक लक्षात घ्या, आपण तुम्ही सुद्धा कोणी विसरू नका की तुमची पुढची पिढी आहे ना ती तुम्हाला अमर करत असते. राईट. तुमची मुलं जे वडिलांचं नाव रोशन करत असतात. बेटा ऐसा काम करेगा, नाही त्यांना गणामीर खानचं शागिर्द हाच तुमच्या गुरुला अमर ठेवत असतो. मी जेव्हा तुम्हाला चांगलं शिकवेन, तुम्ही जेव्हा करिअर कराल तेव्हा तुम्ही सांगता ना की मी संजय मिस्टरकडे मी विकास सबनीसांचा शिकतो. जेव्हा तुम्ही चांगलं काम करा, आज तुम्ही माझ्यासाठी किंवा संस्थेसाठी काय आला थोडा वेळ पण मुंबईवरून. शागिर्द तुमचे शिष्यच तुम्हाला अमर ठेवत असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही एखाद्याला देताना अगदी भरभरून द्या. आपल्या संस्कृतीमध्ये अतिथो देवा भव आहे ना. आपल्याकडे तुम्हाला म्हणजे पंचतंत्रात गोष्ट आहे की आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर पक्षाने त्या आगीमध्ये झोकून दिलेली गोष्ट तुम्ही वाचली असेल लहानपणी. तसं देताना काही हातचं राखून देऊ नका, बोलताना मन मोकळेपणे बोला. त्यामुळे तुमचा आवाज, बॉडी लँग्वेज सगळ्यावरती त्याचा परिणाम दिसत असतो. समजलं का? तुमचे डोळे सगळं शरीर बोललं पाहिजे. देताना भरभरून द्या. आणि एखाद्याला शिकवताना त्यांना खोलवर शिकव. कुठलंही नॉलेज घेताना ते खोलवर घ्या, वरवर घेऊ नका. एक दोहा आहे, तुम्हाला छान दोहा सांगतो. गोता मारा सिंधू में मोती लाए पैठी, गोता मारा सिंधू में मोती लाए पैठी, वो क्या मोती पाएंगे रहे किनारे बैठी. मोती जर मिळवायचे असेल तर तुम्हाला खोलवरच सूर मारायला पाहिजे, किनाऱ्यावर बसून मोती मिळायचे नाही. समजलं? झोपून द्यायला पाहिजे. दुसरा एक थोडा रोमॅन्टिक शेअर सांगतो. नहाना है तो समुद्र में आओ, नहाना है तो समुद्र में आओ, किनारों पे क्या रखता है. अरे प्यार करना है तो बाहों में आओ, इशारों में क्या रखता है. हे झोपून घेणं असलं पाहिजे कला क्षेत्रात किंवा कोणत्याही. आता मी त्या वर्षी झोपून दिले. सुरुवातीच्या काळात तुम्हाला यश नाही मिळत. हे यश तुम्हाला वाटतं त्यांनी चालू केलं आणि यश मिळालं, अजिबात नाही. त्याने मागायची सांगितलं असंख्य खस्ता नुकसान सहन करावं लागतं, तेव्हा तुम्हाला ना कुठे असा किनारा दिसतो. झोपून घेणं हा एक गुण तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात अंधारात उडी मारण्यासारखं असतं कलाक्षेत्रात उडी मारण्यास. डोकं फुटण्याची शक्यता असते, हातपाय मोडण्याची शक्यता असते, पण धाडस केलं पाहिजे तरच तुम्ही टिकून जा. सर, एक राजकीय व्यंगचित्र तुम्ही अनेक रेखाटलेले आहेत. तर सध्या भाजप सरकार नाही आणि शिवसेनेचं सरकार आहे. तर जास्त खजिना कुठल्या सरकारकडून तुम्हाला मिळाला राजकीय व्यंगचित्र रेखाटत असताना? खरं तर ना, राजकारण्याने समाजाची आर्थिक नुकसान नाही, व्यंगचित्रकार म्हणून खजिना कुठल्या सरकारने जास्त पुरवला? सांगतो ना, तर राजकारण्यांना व्यंगचित्रकारांच्या चरित्राची काळजी घेतात. समजलं? त्यांना सगळ्यात जास्त देशापेक्षा व्यंगचित्रकारांची काळजी असते, त्याच्यामुळे त्यांना भरपूर विषय देत असतात. खजिना म्हणाल ना, सगळे एकाच माळ्याची मणी, हे लक्षात ठेवा. भाजप चांगला, काँग्रेस वाईट, आज जे सोशल मीडियावरून देते असं काही नसतं. सगळे पक्ष किंवा सगळे पक्षी तुम्हाला सगळे प्राणी थोडाफार फरक असतो. पुलंचं एक वाक्य आहे, सगळ्या नोकऱ्या आणि सगळ्या बायका सारख्या असतात. माझं वाक्य आहे. समजलं? आपण त्या अर्थाने सगळे पक्ष सारखेच असं म्हणू शकतो ना. आणि खजिना म्हटलं ना तुम्ही, तर जास्त काँग्रेसने दिला अशासाठी कारण त्यांचं बरेच वर्ष राज्य होतं. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त राज्यकारभार भाजपने गेला तर त्यांचं म्हणू ना. ते जास्त वर्ष राज्य केल्यामुळे, जास्त वर्ष नोकरी केल्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न मिळालं. तेवढंच फरक आहे.